नमस्कार मंडळी. उन्हाळा आला की आपल्या घरात एक खास परंपरा सुरू होते, उन्हाळी वाळवण. आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये उपवासासाठीचे 2 खूप चविष्ट आणि कुरकुरीत पदार्थ दाखवणार आहे. पहिला आहे साबुदाणा बटाटा पापड आणि दुसरी आहे उपवासाची साबुदाणा चकली. दोन्ही पदार्थ एकाच पिठापासून बनवलेले आहेत. बनवायला सोपे, चवीला खूपच मस्त आणि उपवासाच्या दिवशी खायला अगदी परफेक्ट आहेत. एकदा करून ठेवले की वर्षभर कधीही तळून तुम्ही खाऊ शकता. चला तर मग आज पाहूया हे कुरकुरीत झकास उपवासाचे वाळवण पदार्थ घरच्या घरी कसे बनवायचे. आजच्या या व्हिडिओला आपण लवकर सुरुवात करूया. हे दोन्ही पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 750 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. पाऊण किलो इतका साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे. हा साबुदाणा जो आहे तो गॅसवरती पॅनमध्ये हलकासा भाजून घ्यायचा आहे. भाजून घ्यायचा म्हणजे असं कडक तापवून घ्यायचा आहे. कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा नाही आहे. भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि थंड झाला की नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. असे केल्यामुळे साबुदाणा भिजवायचीही अजिबात या पदार्थ बनवण्यासाठी गरज लागत नाही. आता मी त्याचबरोबर इथे 3 किलो इतका बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा जो आहे तो कुकरमध्ये उकडून घेतलेला आहे. आता या उकडून घेतलेल्या बटाट्याची साल काढून घेऊया. सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत. इथे 3 किलो बटाट्यासाठी पाऊण किलो साबुदाणा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे बटाटे जे आहेत ते आता स्मॅश करून घेऊया किंवा किसणीने किसून घेतले ना तरीही चालतील. मिक्सरवर बारीक करून घेतलेली साबुदाण्याची जी पावडर आहे ती घेऊया. यामध्ये 4 चमचे मीठ घालायचे आहेत आणि 4 चमचे मी लाल मिरची पावडर घालणार आहे. जी बेडगी मिरची पावडर असते ती आहे, त्यामुळे ती तिखट थोडी कमी असते. मी इथे 4 चमचे घेतलेले आहेत. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर ते 1-2 चमचे तुम्ही आणखीन घेतली तरीही चालेल. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी अजिबात लागत नाही, कारण उकडून घेतलेल्या बटाट्यांमध्ये पाण्याचं प्रमाण असतं. व्यवस्थित पीठ मळलं जातं. तरीही जर तुम्हाला थोडंसं कोरडं असं वाटलं हे पीठ मळताना तर अगदी थोडंसं किंचित असं पाण्याचा हात घ्या आणि नंतर हे पीठ व्यवस्थित मळून घ्या. हे पहा, मळून घेतलेल्या पिठाचे मी इथे 2 समान भाग केलेले आहेत. अर्ध्या पिठाचे मी इथे चकली बनवणार आहे आणि अर्ध्या पिठाचा पापड बनवणार आहे. तरी थोडे पीठ घेऊन आपण याचा असा गोळा तयार करून घेऊया आणि तयार केलेले जो गोळा आहे तो आपले मोदक उकडायच्या चाळणीमध्ये ठेवून देऊया. आणि ही चाळण जी आहे ती ठेवण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलं होतं. त्यावरती ही चाळण घ्यायची आहे आणि ती चाळण 10 ते 12 मिनिट व्यवस्थित झाकून ठेवायची आहे. बसेल एवढं पीठ मी या चाळणीमध्ये घेतलेलं आहे. हे पीठ जे आहे ते आपण एक 10-12 मिनिट उकडून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने 10-12 मिनिटां झाल्यानंतर गॅस बंद करून हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया. आता हे पीठ जे आहे ते स्मॅशरने स्मॅश करून घेऊया आणि नंतर व्यवस्थित छान असं हाताने मळून घेऊयात. इथे सांगितलेलं प्रमाण जे आहे पाऊण किलो साबुदाणा आणि 3 किलो बटाटा, अशा प्रकारेच या मिश्रणाचं प्रमाण घ्या. जर बटाटा जास्त झाला तर पापड लालसर दिसले जातात तळल्यानंतर, आणि जर साबुदाणा जास्त झाला तर पापड किंवा चकली दोन्हीही कडक होतात तळल्यानंतर. त्यासाठी हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. हे प्रमाण तुम्ही व्यवस्थित घ्या. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील हे पापड आणि चकली तर तुम्ही दुप्पट-तिप्पट प्रमाण घेऊन बनवलं ना तरीही चालेल. आता एक शेवगा घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण चकली बनवून घेऊया. चकलीसाठी जो शेवगा लागतो तो शेवगा मी इथे घेतलेला आहे. बसेल एवढं पीठ या शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचं झाकण लावून घ्यायचं आहे. चकली बनवण्यासाठी मी उन्हामध्ये एक प्लास्टिकचा कागद अंथरलेला होता. त्या प्लास्टिकच्या कागदावरतीच ही चकली आपण करून घेणार आहोत. शेवगा व्यवस्थित गोल फिरवत ही चकली करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी खूप छान अशा चकल्या तयार होतात, मोडतसुद्धा नाहीत. आणि आपण घेतलेल्या मिश्रणाचे इथे 50 ते 60 चकल्या इथे तयार झालेल्या होत्या. हे पहा, अशा पद्धतीने मी या सगळ्या मिश्रणाच्या चकल्या करून घेत आहे. आणि ह्या चकल्या 2 ते 3 दिवस कडकडीत अशा उन्हामध्येच वाळून द्यायच्या आहेत. 1 दिवसानंतर मी दुसरी साईडनेही चकली उलटून ठेवणार आहे, म्हणजे दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित कडक अशा वाळल्या जातात. हे पहा, अशा पद्धतीने 2 ते 3 दिवस छान उन्हामध्ये कडकडीत असे तापून द्यायचे आहेत, वाळून ठेवायचे आहेत, म्हणजे वर्षभर खराब होत नाहीत. आता राहिलेलं पीठसुद्धा मी चाळणीमध्ये ठेवून उकडून घेतलं.
छान स्मॅशरने स्मॅश करून मळून घेतलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा केलं होतं तसंच सेम ही प्रोसेस करायची आहे. आणि याचे ज्या आकारामध्ये आपल्याला पापड बनवायचे आहेत त्या आकाराच्यानुसार छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आणि मी इथे पापडाची जी प्रेस मशीन असते त्या प्रेस मशीनने हे पापड बनवत आहे. तर सर्वात आधी मी ते प्लास्टिकचा कागद ठेवला, त्याच्यानंतर पीठ घेतलं, त्याच्यावरती पुन्हा एक प्लास्टिकचा कागद ठेवून ही मशीन छान 2 ते 3 वेळा प्रेस करून घेतली. आणि अशा पद्धतीने मी इथे हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापडसुद्धा तयार करून घेतलेले आहेत. कागदाला चिटकत नाही, तेल लावायची सुद्धा गरज नसते. खूप छान पापडसुद्धा इथे माझे तयार झाले. घेतलेल्या निम्म्या पिठाच्या प्रमाणामध्ये इथे माझे 50 ते 60 पापडसुद्धा तयार झालेले होते. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत. हे पहा, तुम्ही बघू शकता आपले साबुदाण्याचे पापड आणि साबुदाणा बटाटा चकली दोन्हीही पदार्थ अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता हे दोन्ही पदार्थ जे आहेत कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि आता तेलामध्ये मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. दुप्पट तिप्पट असे फुलले जातात. सर्वात आधी तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत तापून दिल्यानंतर मी यामध्ये सर्वात आधी चकली तळून दाखवत आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. लो फ्लेमवरती चकली तळून घ्यायची, म्हणजे आतून कच्ची राहत नाही, कडक अशी राहिली जात नाही, व्यवस्थित आतपर्यंत तळली जाते. दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तळून झाल्यानंतर तेलातून व्यवस्थित बाहेर काढायच्या. तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आला, चवीलासुद्धा खूप छान झालेले आहेत. आता याच तेलामध्ये मी तुम्हाला पापड तळून दाखवत आहे. गॅसची फ्लेम मी इथे लोच ठेवलेली आहे. हाय फ्लेमवरती तळू नका, नाहीतर आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. व्यवस्थित दोन्ही साईडने तेलामध्ये पापडसुद्धा तळून घ्यायचा आहे. पापड व्यवस्थित तळून झाला की आपण तेलातून बाजूला काढून घेऊया. अशा प्रकारे इथे दोन्ही पदार्थ आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता पापड दुप्पट असा फुललेला आहे. हा कच्चा पापड आहे आणि हा तळलेला आहे. तुम्ही फरक बघू शकता आणि एकदम क्रिस्पी असा पापड तयार झालेला आहे. तिखट मिठाचं प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. सेम तुम्ही असंच फॉलो करा, म्हणजे तुमचे साबुदाणा बटाटा पापड आणि चकली दोन्ही पदार्थ खूप छान होतील. चकली तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट अशी फुललेली आहे आणि खूप छान क्रिस्पी अशी झालेली आहे. सगळ्यांनाही आवडेल असे दोन्हीही पदार्थ आहेत. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तयार आहेत आपले हे दोन्ही पदार्थ. एकाच पिठापासून बनवलेले आहेत. जास्त वेळसुद्धा याला लागलेला नाही आहे. तर तुम्हाला हे दोन्ही वाळवणी पदार्थ उपवासाचे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघायला मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन वाळवण रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.